जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मुखं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयति यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरीच्या आधीचा आपला शनिवार त्यातल्या उपासनेचा भाग म्हणून प्रश्नोत्तर गेल्या महिन्याला होऊ शकले नव्हते. आपल्याला कल्पना आहेच 2 महिन्यांनी आपण या सत्राकडे येतो. आपण जेवढे शक्य तेवढे घेऊ. ती सगळ्यांना जरा टाकली. मध्ये प्रश्न द्यायला वेळ नव्हता तरीसुद्धा आपण त्याबद्दल त्याची योग्य ती दखल घेऊन प्रश्न भरपूर दिले आणि त्यामुळे हे सत्र आत्ताच नाही पुढचं सत्र होईल एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे. तर आता ते चालू ते काम ते आता याच्यापुढे आता बरीचशी यंत्रणा त्या संतांच्या कृपेने सगळ्या बऱ्यापैकी सुस्थिर झालेली आहे. थोडेफार गोष्टी राहिल्या आहेत. थोडा मधल्या काळातला गैरसोय आपण सहन केली त्याबद्दल धन्यवाद आपल्याला. आता जेवढी सोय होऊ शकेल अजून राहिलेली तेवढी पुरी करायचं प्रयत्न चालू आहेत. त्यांना महाराज सर्वांना करणाऱ्यांना यश देतील अशी मला खात्री वाटते. तर ह्या सत्रात आता हे अगदी सोप्यापासून सुरुवात करू. जप करताना काही वेळेला 15-20 मिनटं नामाचा विसर पडतो. याला काय म्हणायचं? काय विसर 2 प्रकारचे पडतात. एक स्वतःचा विसर पडतो आणि दुसरा नामाचा विसर. याच्यात जर नामाचा विसर पडला असेल तर आपण कशात गेलो आहोत ते बघावं. दुसऱ्या कशाची तरी आठवण असल्याशिवाय नामाचा विसर पडणार नाही. दुसरी कशाची तरी आठवण असली पाहिजे. ती कसली आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. नामाचा विसर पडला तरी चालेल, एक वेळ चालेल. एक वेळ म्हणजे सावधानतेने म्हणतो एक वेळ चालेल. पण त्याच्यापेक्षा जास्त कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीचा आठवण होतीये का? नामस्मरण शब्द आपण वापरतो त्यामध्ये नामाच्या साह्याने स्मरण असं आपण फोड करतो ना समाजाचे. नाम कशासाठी घ्यायचं तर स्मरण व्हावं म्हणून, भगवंताचं स्मरण व्हावं म्हणून भगवंताचं नाम. आणि कुणाचं नाम घ्या त्याचं स्मरण होतं की नाही बघा. कोणाचं एखाद्या माणसाचं नाव घ्या लगेच डोळ्यासमोर उभा राहतो. ते जसं होतं तसं भगवंताचं निदान एवढ्या पातळीवर तरी व्हावं. मग पुढे गुण आणि मग पुढे त्याची ओढ आणि मग पुढे तादात्म्य असा प्रवास आहे नामाचा. मग तो व्हावा म्हणून हे सगळं आहे. स्मरण होतं, मग पुढे त्याचे गुण आठवतात, मग त्याची ओढ लागते आणि मग तादात्म्य व्हायला होतं शेवटी त्या गुणांची. म्हणजे तो मनुष्य तसा होतो. हे व्हावं हा नामाचा प्रवास आहे साध्या भाषेमध्ये. मग तो व्हावा म्हणून आहे. आता समजा एखाद्याला नामाचा विसर म्हणजे ह्या प्रश्नाची त्यांची परिस्थिती मला माहीत नाही, पण गृहीत धरू की अशी आहे की नाम घेताना समजा ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे भगवंताचे गुण आहेत त्यांची आठवण होते म्हणून नाम घ्यायचं लक्षात राहिलं नाही आणि रामाचं चरित्रच आठवत राहिलं समजा.
भगवंताचं चरित्रच आठवत राहिलं, पांडुरंगाचे गुणच आठवत राहिले, उत्तम, काही हरकत नाही. म्हणजे तसं होत असेल तर काही हरकत नाही. पण नामाच्या खाली काही आठवत असेल दुसरं तर मात्र त्यासाठीच माळ आहे. अनेकांना त्या माळेचं मोठं वावडायचं कारण नाही. कारण काय आपण म्हणू नये, म्हणजे कोणी कोणाला म्हणायचा हा अधिकारच नाही खरं म्हणजे. पण तरी सुद्धा मनुष्य प्राणीच म्हणतो आपण, नाही म्हणताना ही सात्विक दोरीच आहे असं समजा. आता बाकीचं वर्णन करीत नाही पुढचं, ती आपल्या गळ्यात असलेली बरी, निदान परत जागेवर यायला होतं. म्हणून आपल्या जवळ ती एक माळेची दोरी दिलेली आहे, ज्याने खेचला जातो मनुष्य परत. म्हणजे नामाच्या खाली कशाची जर आठवण होत असेल आणि त्यामुळे नामाचा विसर पडत असेल अशी कल्पना करू, यातलं रोख स्पष्ट नाही म्हणून, तर मात्र आपल्याला माळेने परत जाग्यावर आणलं पाहिजे. त्या दोरीने ओढून पुन्हा एकदा नामावर तरी आणलं पाहिजे, मग पुढचा प्रवास आपला होऊ शकेल. तर त्या दृष्टीनं आता ते एक बाजू झाली. दुसरी, महाराजांच्या फोटोतली माळ सुरू दिसते किंवा त्यांची हालचाल दिसते काय, हा प्रश्न बरोबर असा बाबांना विचारलेला आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. तरीसुद्धा मी आपल्या माहितीसाठी तेच नाही देत, पण निदान एवढं तरी सांगतो की असं आपल्याला फोटो जर जिवंत वाटत असेल तर ती साधनेतली प्रगती आहे हे नक्की. पण मग त्याच्या व्यतिरिक्त जे स्वतःचं स्मरण आहे ते तितक्या प्रमाणात कमी व्हायला पाहिजे, व्यस्त व्हायला पाहिजे. आपल्याला मुलाच्या लग्नाची काळजी वाटते का, मुलीच्या लग्नाची काळजी वाटते का, आपल्या व्यवहारातले प्रश्नांचे डोक्यावर ओझा आहे का, उद्याची चिंता वाटते आहे का, तर मग फिरते ती खरी नव्हे, तो भास आहे असं समजू, भ्रम असं समजून सोडून देऊ. जर आपल्याला काही वाटत असतं तर त्याच्यातलं ते एक समजायचं, आणि ते आपलं महाराजांच्या फोटोतलं आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे सात्विकता आहे. तर तसं काय समजायचं कारण नाही, ते तिथे जाग्यावर आहे. ते जर जिवंत महाळ फिरते याचा अर्थ तुम्हाला नाम त्यांचं चाललेलं दिसतं, इथपर्यंत पोचली जर वृत्ती समजा, तर बाकीचे जे वृत्तीचे पाश आहेत ते सुटल्याचं ते लक्षण आहे. मग ते सुटलेले पाहिजे. ते सुटले असेल ठीक आहे, नसेल तर भ्रम समजून आपण त्याच्याकडे लक्ष न देता जास्त जप करावा, म्हणजे भ्रम तरी कमी होतील निदान, तर ते होईल. आता लहानपणापासून देवाचं वाचन करण्याची आवड, अगदी जुनी 77 सालापासून वगैरे महाराजांची आवड. पण माझ्या बाबतीतले माझे सगळे निर्णय, म्हणजे हे अत्यंत प्रामाणिक प्रश्न आहे, कोणाचे काय याच्याशी काही संबंध नाही. आपण फक्त कोणालाही असू शकतं माझ्या बाबतीतले सर्व निर्णय मात्र चुकीचे झाले, याला कारण काय असावं. आता महाराजांचं वाचन, देवाचं वाचन, महाराजांचं वाचन हे खरं करायचं कशासाठी हे समजून जर केलं असेल तर निर्णयाविषयी त्याचा संबंध आहे. नाहीतर ग्रंथ वाचल्यानंतर आपण उघडा सुद्धा ठेवीत नाही. यात मला काय म्हणायचं ते आपल्याला, प्रवचन वाचल्यानंतर उघडं राहिलं असं होतं का पुस्तक? म्हणजे एखाद्याची जागाच आता तशी असेल, तो उघडत ठेवून जात असेल, किंवा एखादा गचाळच आहे म्हणून त्याचं उघडच आहे. मुलांची पुस्तकं अभ्यासाची उघडी नसतात का, आणि ते कुठेतरी खेळत असतात. मग या उघड्या असण्याला काही अर्थ नाही आहे. आपल्याला असं म्हणायचं की ते उघडं ठेवीत नाही, आपण नेहमीच्या सरावाप्रमाणे व्यवस्थेचा भाग म्हणून ते मिटून ठेवतो, आणि त्याप्रमाणे ते सर्व विचारही मिटून ठेवतो. पण त्यामुळे होतं काय, त्या विचारांचा माझ्या निर्णयांचा काही संबंधच होत नाही. ते विचार कशासाठी सांगितलेत की माझ्या जे निर्णयाची प्रक्रिया आहे ती चांगली व्हावी यासाठी आहे. महाराजांचे आपण प्रवचन कुठले काढून बघा, त्यामध्ये दिशा दिलेली आहे काहीतरी. प्रवचन काढा, वचन बोधवचन घ्या, काही घ्या, त्याच्यामध्ये आपल्या जीवनाला कसं जोखावं हे सांगितलेलं आहे, आणि आपले निर्णय कशा पद्धतीचे असावेत याविषयीच्या सूचना आहेत त्या. मग त्या सूचनांचा वापर समजा जर माझ्या निर्णयाच्या त्या नेहमीच्या घेण्यामध्ये जर मी केला नसेल तर त्या शिक्षणाचा, त्या अर्थाने त्या वाचनाचा उपयोग होणार नाही. म्हणून ते चुकले याचं कारण मी ते स्वतंत्र समजलो आणि हे स्वतंत्र समजलो. अनेक लोक जीवनाची, आपल्या म्हणजे उपासनेची जीवनाची सांगड आहे असं समजतच नाही. तिथे अडचण आहे. त्या वाचनाची सांगड आहे ती जर असेल तर मग निर्णय चुकणार नाही, फळ मिळणार नाही. एक वेळ हे सांगतो, फळ तुम्हाला अपेक्षित आहे ते मिळेल असं नाही, पण तुमचा निर्णय बरोबर असेल. फळ हे अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. फळ की तुमचे केवळ एका निर्णयावर अवलंबून आहे, फळ अमुकच येईल असं सांगता येत नाही. एक समजा मुलावर संस्कार आहे, तुम्ही केला पण तो असा वागला, तुम्ही संस्कार बरोबर केले ना, झाले, तुमचं कर्तव्यक्रम झालेलं आहे. आता त्याच्यावर अजून कितीतरी गोष्टी कारणीभूत आहेत व्हायला. तो त्याचं काय जीव म्हणून घेऊन आलाय, बाहेर कोण संस्कार करतंय, आणखीन काय त्याची डोक्यात चालू आहे, हे सगळं तुम्हाला माहिती नाही. मग त्याप्रमाणे त्याची पुढची वाढ झाली, याला तुम्ही जबाबदार. म्हणून फळाचे संबंध नाही, पण निर्णयाचा जो संबंध आहे तो मात्र विचार प्रक्रियेशी आहे. आणि विचार प्रक्रियेवर आपल्या उपासनेचा परिणाम होतोय की नाही हे पाहणंही आपल्याकडं.
ते काम जर नाही झालं, महाराज म्हणतात की अमुक एका पद्धतीनं आता गुंतून राहू नका, असं त्यांनी मला सांगितलंय. समजा की तुम्ही प्रपंचामध्ये गुंतू नका, प्रपंचाची कर्तव्य करा. आता हे त्यांचं मी प्रवचनात वाचलं आणि मी ते ठेवून दिलं आणि मी गुंतून राहिले, तर मग आता त्या वाचनाचा त्याचा संबंध येणार नाही. मी गुंतूनच निर्णय घेईल, तटस्थ राहून नाही घेता येणार. त्यांनी तटस्थ राहून घ्यायला सांगितलं मला, ते माझं काम जर मी नाही केलं तर हे होणार नाही, म्हणून निर्णय चुकतात. आता निर्णयाचे बाजू एकच नाही आहे, तुम्ही मी एवढाच निर्णयाचा विषय असत नाही. अनेक वेळेला निर्णयाचे वर प्रभाव टाकणाऱ्या, जसं मी आज एक मुलाच्या संस्काराचं उदाहरण घेतलं. एक संस्कार तुम्ही केला, त्याच्याबरोबर तुम्ही एकटेच असता का 24 तास संस्कार करायला? एक. आणि दुसरी गोष्ट, स्वतः जो संस्कार करतो, इथे निदान देवाचं वचन आणि महाराजांचा संबंध आहे, तो किती काळाचा आहे हा विचार करा क्षणभर. तुमचा जसा संबंध त्या मुलाच्या बाबतीत किती काळाचा आहे, मूल घरामध्ये किती तास असतं आणि शाळेत किती तास असतं, बाहेर किती तास असतं, या सगळ्यांचे संस्कार असणारच की त्याच्यावर काहीतरी. मग ते कोणत्या स्वरूपाचे आहेत, ते आपल्या हातातले आहेत, योग्य आहेत, अयोग्य आहेत का कसे आहेत, या सगळ्यावर त्याच्यावरचा संस्कार होणार. तसा माझ्या जे निर्णय घेणारं चित्त आहे त्याच्यावर कोणत्या कोणत्या गोष्टी संस्कार करतात. प्रवचन 3 मिनिटं होय की नाही, आणि सिरियल अर्धा तास, मग आता परिणाम कशाचा होईल? उघड आहे काय? अशी कारणं असतात, आपल्याला ती सापडली पाहिजेत. जितकी लवकर हे कोणाला ते सापडेल ना तितकं बरं होईल. ह्यात जर काळ उलट असेल समजा, काय होतं माहिती का, की त्यात सुद्धा पुन्हा फरक आहे. एक फळ आहे, त्याच्यावर एक चित्र काढले समजा, एक परमेश्वराचं एक चांगलं चित्र काढलं फळ्यावर, आणि नंतर ते पुसून टाकायचं आहे. ह्यातल्या कोणत्या गोष्टीला वेळ जास्त लागतो मला सांगा? प्रश्नाच्या किती बाजू असतात हे मला सांगायचं. फक्त एक चित्र काढायचं म्हटलं तर मनुष्य अर्धा तास कष्ट घेत असतं सगळं उभं करा, हे झालं ते झालं ते झालं, आता छान चित्र तयार झालं, आता हे पुसून एक डस्टर घेतो आणि असं करतो. म्हणजे एक केलेला संस्कार करायला किती वेळ लागला देवाचा आणि पुसायला किती वेळ लागला. म्हणजे नुसता 3 मिनिटं आणि 30 मिनिटं असा फरक नाही. त्यातही पुन्हा हे आहे की हे कोणत्या दिशेचं आहे, कसं आहे, किती शक्ती आहे त्याची, त्यानुसार ते जातं. म्हणून आपल्या निर्णयाचे, म्हणून फार निर्णयाच्या बाबतीत आपण अगदी निर्णय ही एक स्वतंत्र शास्त्र आहे असं मी आपल्याला अगदी विनंती करतो. सांगण्याचा अधिकार म्हणून सांगत नाही. विचाराचं पुस्तक ते ओळख तेवढ्यासाठी लिहिले की विचाराची प्रक्रिया तरी बघा कशी होती ती निदान. निर्णय घेणं हे विचाराचा शेवटचा टप्पा आहे. त्याच्या आधीचे जसे विचार होतात तसे पुढचे निर्णय होतात. मग विचार चुकीचे असतील, निर्णय चुकणं स्वाभाविक आहे, त्यामध्ये काही हे नाही, चूक नाही. निर्णयाची प्रक्रिया जर बरोबर आपली झालेली नसली तर निर्णय पुढचा चुकतोच. म्हणून विचाराची प्रक्रिया कशी चालली ते बघण्याची गरज असते. ते विचार कसे करावे हे परमेश्वर किंवा देवाचा ग्रंथ किंवा प्रवचन सांगत असतं. ते जरा लक्षात घेतलं, त्याचा अर्थ काय होतं, वाचून पुरं करण्याकडे माणसाचा कल आहे. इथे घोटाळा आहे. ते वाचून पुरं करायचं आहे. ते प्रवचन वाचून पुरं होत नाही. प्रवचन वाचून सुरुवात होते. फक्त समजून घ्यायला, समजून घेण्याची सुरुवात केव्हा होते, वाचून होतं तेव्हा. वाचायच्या आधी समजता येईल का, एवढी की आपली बुद्धिमत्ता नाही की समोर ठेवलं आणि आकलन झालं, महाराजांना काय म्हणायचं ते नाही, इतकं कठीण आहे. ते असेल एखाद्याचं तर जाऊ दे पुढे, काय हरकत नाही. ग्राफिक एकदम समोर आलं की त्याच्या लक्षात आलं, तसं नाही होत. आपली प्रक्रिया साधारण काय, पहिल्यांदा वाचलं, मग अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला, तो आपल्याला लागेलच असं नाही, ते पुन्हा दुसऱ्याकडे घेऊन गेलो की ह्यांना असंच म्हणायचंय का. आपण जातो की नाही प्रवचन पुस्तक, खूप वेळ होतं. अहो 12 महिने एक प्रवचन, आपल्याबरोबर काही मंडळी आहेत तिथे, त्यातली आमच्यावर हा उपक्रम केलेली, त्यातली काही मंडळी इथे आजही हजर आहेत. एक प्रवचनाचं एकच प्रवचन अभ्यासायला घेतलं तर 5 तास अभ्यास दर महिन्याला, असं 1 वर्ष लागलं तरी झालं नाही. हे आमची बुद्धिमत्ता कमी आहे, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. आम्ही जे काही 10-15 मंडळी बसतो त्यांची बुद्धिमत्ता कमी पडली असेल समजून घ्यायला, पण समजून घेण्यासारखं तेवढं होतं त्याच्यामध्ये. असं एकाचं झालं तर त्या 365चं काय होईल. यातलं एका प्रवचनाचं फक्त मी उदाहरण घेतलंय म्हणून घेतो की ते घेतलं तर असं ह्या ग्रंथांची परिस्थिती आहे. कुठलाही ग्रंथ घ्या त्याच्यामध्ये ही अवस्था आहे. त्यामुळं ते वाचन असणं, ही आवड निर्माण झालेली आहे, ही त्यातली अत्यंत चांगली गोष्ट आहे की विचाराला योग्य दिशा देणारा ग्रंथ आपल्या हातात पडलेला आहे. ही भाग्याची गोष्ट आहे. तर ती भाग्याची गोष्ट फक्त पुढे वापरायला लागणारच. शेवटी एखादं सर्वात उत्तम जरी पाकक्रियेचं पुस्तक असलं तरी आपल्या मुखात जर त्यातलं काही पडायचं असेल तर मधली बरीच प्रक्रिया आहे ती व्हायला पाहिजे. आता पुढचं थोडक्यात सांगतो. शंकरराव देव यांनी समर्थांचं मोठं प्रसार कार्य करून सुद्धा मुलगा गेल्यानं त्यांनी उपासना सोडली, ही गोष्ट खरी आहे. आणि हे त्यांना कोणी सांगितलं होतं आपल्याला माहिती असेल. रमण महर्षी समोर बसलेत. रमण महर्षींनी त्यांना ही कल्पना दिली होती.
ह्यात त्यांच्या कार्याला कमीपणा नाही, हे परत एकदा सांगतो की शंकररावांच्या कार्याला कमीपणा नाही, देव साहेबांच्या कार्याला कमीपणा नाही. त्यांनी प्रचंड कार्य करून ठेवलं म्हणून आज एवढं सगळं दिसतंय. किती ग्रंथ सापडलेले आहेत, किती जागा सापडलेल्या आहेत, किती गोष्टींचे शोध लागलेले आहेत. ही गोष्ट म्हणजे अचाट कार्य आहे. आज धुळ्याचे जे मंदिर आहे त्याच्यातल्या पोथ्यांचे नुसतं वाचन सुद्धा अजून शक्य झालेलं नाही अशी अवस्था आज आहे. यावरून समर्थ वाङ्मयाचं त्यांनी काय केलं असेल ह्याची कल्पना आपल्याला येईल. पण एवढ्यानी मनुष्य मुक्त होत नाही, हे परत एकदा सांगतो. यांनी मुक्त व्हायला होत नाही. म्हणून समर्थांच्याकडे ते दुसरे स्वामी रामदास शोधायला गेले आपल्या समर्थांच्या ह्या कार्याच्या संदर्भात. ह्याच्यात जेव्हा दक्षिणेत गेले तेव्हा ते रमणांच्याकडे गेले होते. आपल्याला माहिती असेल की रमणांच्याकडे गेले तेव्हा रमणांना हे माहिती नाही, समर्थ माहिती नाही. तर तुमचे हे कोण गुरु ज्यांचा तुम्ही शोध इकडे काही मठासाठी याच्यासाठी घेतात, तर ते कोण आहेत, त्यांचं काही ग्रंथ आहे का असं विचारल्यावर मनाच्या श्लोकाचं पुस्तक खिशात होतं, ते त्यांना दिलं. तो अनुवाद होता, तो इंग्रजीमधला अनुवाद होता, तो त्यांनी वाचला. रमणांनी ते फिरून त्यांनी माहिती सांगितली. ती फिरून आल्यानंतर त्यांनी परत आल्यावर त्यांच्या स्वतःच्या उपासनेची चौकशी केली आणि त्यांना फक्त एकच सांगितलं की तुमच्या गुरुनी जे सांगितलेलं आहे ध्येय बुद्धी ते ज्ञानबोधे त्यजावी, ह्याच्यावर खून केली हे करा असं सांगितलं. बस बाकी काय बोललेलं की तुमचं तुम्ही काय करायचं करा. संशोधनानं मनुष्य मुक्त होत असता तर मग डॉक्टरेट हे मुक्तीचं पीठ झालं असतं, मुक्तीचा मार्ग झाला असता, हो की नाही. वेगवेगळी संशोधनं कुठलीही घ्या, डॉक्टरेट लेवलची कोणती संशोधन, कोणतं एक प्रकारचं आणि दुसरं काय वाचस्पती असेल काय असेल त्याला नावं देतं वेगवेगळे. ते जर समजा मुक्तीचं द्वार असतं तर तेवढ्या दारातून सगळे लोक तिकडेच नंबर लावून उभे राहिले असते. त्याच्याने काय होत नाही. ते होतं ते वेगळ्याच गोष्टींनी होतं. ध्येयबुद्धी ते ज्ञानशस्त्रे घोडावी हे जे आहे ना, ते तुम्हाला ज्ञानाचं शस्त्र आणायचं मिळालेलं आहे. तर त्यांनी देहबुद्धीचा घात करा, ती नाहीशी करा, तर तुम्हाला पुढचा हा मार्ग मिळेल. तर हे त्यांनी त्यांना तिथंच पॉईंट आउट करून दिले. ते जर झालं असतं असं आहे तर कदाचित हे झालं नसतं. याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन यायला हवा होता तेच भटजीबाबूंचं उलट आहे. भटजीबाबूंच्या वेळेला त्यांचा मुलगा गेल्यानंतर त्याला कडी घालून त्यांनी त्यांचं अन्नदान पार पाडलं, हे पण आपण पाहिलं ना. त्यांचा स्वतःचा मुलगा वारला त्यावेळेला बाहेर अन्नदान सुरू होतं. अन्नदानात व्यत्यय येऊ नये म्हणून कडी लावून घेतली आणि त्यांनी बाहेरची पंगत संपल्यानंतर सांगितलं की असा तो गेला. हे दुसऱ्या बाजूला आहे त्याच्या. हे आपल्याला आश्चर्यकारक ह्या दोन तफावती आहेत मोठ्या. कारण हे स्वतः सत्पुरुष आहेत. भटजीबापू स्वतः नामाने रंगलेले आणि ते साध्य केलेले सत्पुरुष आहेत. त्यामुळे ते हे करणं किती उच्च पातळीची गोष्ट, तो वेगळा प्रश्न. होतं का नाही, झालंय का नाही आणि कसं झालं हे समजून घेण्याचा प्रश्न आहे फक्त. तर ते झाल्यावर आणि त्याच्यावर त्यांचा उद्गार फार महत्त्वाचा आहे की हे सगळं झाल्यानंतर क्रियाकर्मावरून घरी आल्यावर ते म्हणाले की सोबत चांगली होती, भगवंताने जी दिली ती सोबत चांगली होती. मुलाची सोबत चांगली होती म्हणजे मुलगा सुद्धा सोबती एवढं समजणे, एवढी मनाची उच्च स्थिती निर्माण साधनेने होऊ शकते. पण त्याला साधनाच, त्याला अभ्यास नव्हे, नुसता व्यासंग नव्हे किंवा ज्ञानचर्चा नव्हे, त्याचा काय होत नाही. त्यामुळं हा फरक तिथे पडला म्हणून हे असं झालं. एवढंच फक्त आपण म्हणू शकतो. ही सगळीच माणसं मोठी आहेत पण आपल्याला शिकायचं आहे ना, म्हणून आपण तिकडे बघायचं काय करावं, कसं करावं, काय करावं, काय करू नये, दोन्ही गोष्टी कळाव्या. अनेक वर्ष सत्संगात राहून साधनाशिवाय किंवा नामस्मरणाशिवाय माझं अडतं असं वाटत नाही. आपल्याला प्रश्न समजला ना, बरोबर. अनेक वर्ष सत्संगात किंवा साधनात म्हणजे राहून किंवा काय ते साधनाशिवाय किंवा नामस्मरणाशिवाय माझं अडतं असं मला वाटत नाही. कल्पनेत मात्र नाम म्हणजे सर्वस्व असावं असं वाटतं पण तशी कृती घडत नाही. यासाठी काय उपाय करावा? ही सार्वत्रिक अडचणच आहे. अगदी कराय मला ते पटलंच. म्हणले हे आरसा आहे अक्षरशः. आपलं दर्शन घ्यावा हा आरसा आहे की याच्यामध्ये खरोखरच अशी स्थिती आहे की आपल्याला हे पटलेलं आहे. पण आणि म्हणून त्यांनी वापरलेला शब्द अत्यंत बरोबर आहे. त्याला अंडरलाईन पण वाचल्याबरोबर लगेच अंडरलाईन करून ठेवली की कल्पनेत मात्र नाम म्हणजे सर्वस्व असावं असं वाटतं. त्या कल्पना कशातून निर्माण झालेल्या आहेत तर आदर्श वाचनातून, आदर्श श्रवणातून निर्माण झाल्यात की अरे नामाशिवाय तरुणोपाय नाही, नामापरते नाही तत्व अन्यथा वगैरे हे सगळं आपल्याला कळलेलं आहे म्हणून कल्पना तशा होतात पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. ही अडचण आहे. त्यामुळे ही कल्पना आणि वस्तुस्थिती याच्यामधला हा फरक आहे. तर आता ती कल्पना जर वस्तुस्थितीत यायची असेल, मला सांगा दिल्लीला जाणं हे मला पटलेलं आहे, ही माझी कल्पना आहे, तिथे अत्यंत सुख आहे याची कल्पना करू. आत्ता सध्याचं दिल्लीला जाणं नव्हे
भगवंताकडे जाणं. तर ते जे जाणं आहे तिथे सर्वस्व आहे अशी कल्पना करू. तर ते जे आहे ते सर्वस्व आहे भगवंत हे मला कळलं, ही माझी कल्पना झाली, तिची माझी पक्की आहे, मला माहिती आहे की हे खरं आहे, हे व्हायला पाहिजे, नाम घेतल्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे ते भगवंत, तर ते माझं स्थान. आता ही माझी कल्पना. वस्तुस्थिती काय आहे, तर मी आज माझ्या प्रपंचामध्ये गुंग आहे, ही माझी वस्तुस्थिती आहे. त्यातून मी बाहेर पडायला तयार नाही. काय वाटेल ते झालं तरी किती दुःख होतं माणसाला. म्हणजे आश्चर्य जी विचारलेली आहेत रामाला वगैरे सुद्धा, त्यात हे आश्चर्य सगळ्यात मोठं एक सांगितलेलं आहे, राम केव्हा हसतो वगैरे, ते त्यात आहे बघा. तर तसं हे राम हसतो की इतकं त्याला दुःख होतंय तरी सुद्धा त्याला सकाळी पुन्हा आशा वाटते की हे जमेल आपलं आणि होईल काहीतरी असं वाटत राहतं. त्याला असं नाही वाटत की यात काही जमण्यासारखं नाही, आपल्याला फक्त भगवंताशीच जमेल, तर आपण त्याला सोडू नये आणि मग काय करायचं ते करावं असं नाही वाटत. आधी काय करायचं ते करावं, मग भगवंताला सोडू नये हे ठीक आहे असं त्याला वाटतं. उलट ही काय जी भूल आहे की नाही, ही मोठी विलक्षण आहे. त्यामुळे इथे कल्पना आणि वस्तुस्थिती कोणती, तर मी अडकलेलो आहे, ही वस्तुस्थिती आहे. माझं जे काय चाललेलं आहे ना त्यामधून मी बाहेर यायला तयार नाही. आता या मी जर माझ्या गावात राहायचं आहे आणि मला जर कळलेलं आहे की दिल्ली तिथं आहे, तर चालण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. इतकं उत्तर आहे. कल्पना आणि वस्तुस्थिती यांची जर सांगड पडायला आली असली तर नुसती कल्पना असून उपयोग नाही, नुसती वस्तुस्थिती कळूनही उपयोग नाही. त्याच्यातली जे आपलं काम आहे ते सत्संगात राहून म्हणलं, इथे अनेक वर्ष सत्संगात राहून आपण पुढे गेलो नाही असा त्याचा अर्थ आहे. सत्संगात फक्त राहिल्यामुळे कल्पना कळल्या, त्या स्पष्ट झाल्या, ध्येय निश्चित झाल्या, हे कळलं, चांगलं आहे हे कळलं, पण मी स्वतः अजून एक पाऊल गेलो नाही असं त्याचा अर्थ. त्यामुळे एक पाऊल जावं चालेल, एक पाऊल गेलो तरी दिल्ली 1000 पावलावर असली तर 999 एवढं नक्की, उद्या 2 चाललं तर 998 होईल एवढं नक्की. मग त्याची मला गरज आहे. आणि आता इथे तर फारच पुढचा प्रश्न आहे की त्याच्याशिवाय अडतं, प्रपंचामध्ये अनेकांच्या शिवाय अडतं, याचा आपल्याला अनुभव आहे ना. त्यातलं कुठलंही स्थान नामाला नाही आहे. ही परिस्थिती आहे, आपण समजून घेतलेली बरी, की नाम न घेतल्याने घरातल्या माणसाचं मन नाही सांभाळलं तर काय होईल, त्रास सहन करावा लागेल लगेच. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर म्हणजे कोणी कोणाला द्यायचा चहा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तरी सुद्धा जो करतो आणि जो घेतो, मी दोन्ही नाही, कोणी कोणाला देत असेल, काळाप्रमाणे आता शेवटी तर तिथंपासून अडायला सुरुवात होईल ना. म्हणजे असं अडत नाही नामामुळं. समजा उठल्यावर नाम नाही घेतलं म्हणजे नामाचं मन नाही सांभाळलं साध्या भाषेमध्ये, तर माझं काहीच अडत नाही असं वाटतं. कारण नाम सूक्ष्म आहे, त्याचे परिणाम पण सूक्ष्म आहेत. तर आज समजा मी एक झाड नाही लावलं तर काय होतं, तर काही होत नाही ना, तिथे काही होतच नाही. समोर जमीन असते ती तशीच असते. पण आज मी एका छायामध्ये वावरतो याची ज्याला जाणीव आहे त्याने ते कधी कुणी लावलं होतं याची चौकशी तो करतो. आज मी ज्या छायेमध्ये वावरतो त्या छायेची कोणी लावली ती झाड याची ज्याला चिंता आहे, कळली पडली आहे किंवा ज्यांनी शोधलं आहे, त्याच्या लक्षात येईल की आजच मी हे लावण्याची गरज आहे. अशी निकड नाही आहे, निकडच लक्षात येत नाही त्याच्यातली. न घेतल्याने, एका बाजूनी न घेतल्याने नुकसान कळत नाही म्हणून निकड लागत नाही. मन सांभाळल्याने तर नुकसान लगेच कळतं. मनुष्य मन कसंही असेल तरी सांभाळतो. का सांभाळतो, तर नुकसान लगेच होतं. त्यामुळे इमिडिएसी नाही, इमिडिएसी म्हणजे लगेच परिणाम होणं हा जो भाग आहे तो नामाच्या बाबतीत नाही. लगेच परिणाम काहीच होत नाही. नाम घेतलं समजा आपण तर लगेच इथे काही आपलं शरीर पुणे शरीर झालं एकदम, किंवा काय चमत्कार घडला, किंवा लगेच आपोआप काय त्या गोष्टी व्हायला लागल्या सगळ्या, एकदम पगाराचे चेक घरी आले वगैरे, असं सगळं काही होत नाही. 8 तास राबावं लागतं जो, मग नाम घेऊन का उपयोग असं वाटतं. त्यापेक्षा 8 तास राबलो तर निदान दिवसाचा पगार तरी हातात पडेल असं असतं. तर तसं इथं काहीच होत नाही. त्यामुळे ते सूक्ष्म असल्यामुळे तसं होत नाही आहे. पण याचं हे कारण आहेत आपली ही सगळी. नाम न म्हणजे नामाचे ते अडतं असं जे वाटत नाही, याचं कारण त्याच्यामुळे होणारे परिणाम लक्षात येत नाहीत. आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट, म्हणजे आपण म्हणतो हा एखाद्या मुलाचा संस्कार वाईट झाला, आता संस्कार वाईट झाला ह्याचा परिणाम कधी दिसतो मला सांगा? 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी, आयुष्याचं त्याचं सगळं कल्याण झाल्यावर मग दिसतो. मग आता हा आपल्याला व्यवहारात दिसतो ना, मग तो सूक्ष्म आहे आपल्याला मान्य आहे ना. तो काही काल आज एक समजा 4 वाईट मित्र आहेत त्याच्या संगतीत 5वा बसला तर लगेच काही संध्याकाळी त्याच्यात काही फरक पडत नाही, उद्या दुसऱ्या दिवशी फरक पडत नाही. पण असा तो बसायला लागला म्हणजे कधीतरी 10 वर्षांनी तो उठायला तयार होत नाही साध्या भाषेत होतं की नाही. मग हे व्हायला किती वर्ष लागतात? 10 वर्ष लागतात. मग 10 वर्षांनी होणारा परिणाम आपल्याला कळतो म्हणून आपण आज त्याला थांबवतो ना, आज आपण चुकीच्या गोष्टीला थांबवतो ना. मग तेच नामाचं खरं म्हणजे आहे
आहे नाम याच्यापेक्षा जास्त आहे. कारण हे तर ठीकच आहे, एक वेळ काय असं नाही तसं जीवन जगेल ह्याच्यापेक्षा काय पाहा होणार नाही. नामाने आयुष्याचं भलंही होईल आणि न घेतल्यानं हे होणारं एक संधी मोठी ती सुद्धा वाया जाईल. त्या संधीची कल्पनाच आपल्याला आली आहे. म्हणजे नुकसानीची कल्पना नाही म्हणून अडत नाही. नुकसानीची कल्पना आली तर अडतं लगेच माणसाचं. बरं, घेतल्याने काय होतं ह्याची कल्पना येत नाही की नाम घेतल्याने मी नक्की काय काम करतोय. आज आपण साधं पाणी घेतलं, चुकीचं पाणी प्यालो तर पाण्याचा परिणाम व्हायला आज एक लगेच दुसऱ्या दिवशी माणसाचं पोट बिघडतं. काल खाण्यात काय आलं डॉक्टर विचारतात की नाही आपल्याला, हा परिणामाची इमिडिएसी आहे. लगेच दुसऱ्या दिवशी अस्वस्थता आली त्याला की त्याला कळतं की काहीतरी आपलं खाण्यात काहीतरी चुकलं, पाणी चुकीचं प्यालं, काय मोठी ठिकाणी हे झालं, असं काहीतरी होतं. ही जी तात्कालिकता किंवा लगेच हे त्याचा परिणाम दाखवण्याची क्षमता आहे, ही क्षमता त्या नामाच्या ठिकाणी अशा अर्थाची नाही आहे, कारण ती दृश्य नाही आहे. म्हणून आपल्याला तसं होतं. आपण नामाचे परिणाम जरा जास्त चांगल्या तऱ्हेने अभ्यासले तर हा प्रश्न अधिक बरा सोपा होईल असं वाटतं. कारण अडत नाही ही गोष्टच खरी आहे आणि म्हणूनच अडत का नाही, भ्रम आहे म्हणून अडत नाही. सगळ्यात मोठं कारण नामाने अडत नाही असं वाटण्याचं सगळ्यात मोठं कारण भ्रम हे आहे. इकडे साध्याच्या सुद्धा आज समजा पाणी आलेले आणि ते वेळेवर नाही भरलं तर मला दिवसभर पाणी मिळणार नाही, त्यामुळे माझं अडेल, मला दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल पाण्यासाठी. हे इतकंच जसं अडतं तसं नामाची इमिडिएसी आपल्याला दिसत नाही ह्याच्यातली कुठली. त्या हे पण नाही घेतलंय सकाळी तर संध्याकाळी लगेच त्याचं अडलं, श्वास थांबला, असं नाही होत. मग असं होत नाही म्हणून ही अडचण होते. म्हणजे ह्याला कारणं खूप आहेत आणि ती आपल्या समोर एक एक यावीत. आपण जितका अभ्यास करेल तेवढी येतील. फक्त काय आहे, आपल्याला तात्कालिक परिणामांची सवय झाली जीवनाला. मी कितीतरी कारणं सांगायचे. तात्कालिक परिणामांची सवय झाली म्हणजे भूक लागली, अन्न खाल्लं, पोट भरलं, समाधान झालं की झालं. आता हे एखाद्या पशूचं सुद्धा होतं. तुम्ही बघा ना, मग ह्या जीवनात काय माणसाचं जीवन म्हणून फरक राहिला. त्याला पण भूक लागते, तहान लागते, त्याला आपलं गोठ्यात बांधलेलं जनावर आहे, ओरडायला लागतं. आपण ओरडायला लागलं की पाण्याची बादली नेऊन ठेवतो. आपल्याकडे पाणी दाखवण्याचं माहिती असेल, ज्यांच्याकडे गुरं असतील त्यांना माहिती असेल की पाणी दाखवतात. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एखादी बादली जास्त दाखवावी लागते, 2 बादल्याला जास्त दाखवावे लागतात. तर ते ओरडतं, ते हमरायला लागलं की आपण नेऊन ते टाक, किंवा हमरायला लागलं की आपण नेऊन चारा टाकतो. मला सांगा, मनुष्य वेगळ्या भाषेत तेच करतो, फक्त त्याचं हंबरणं वेगळं असतं, वेगळ्या पद्धतीचं असतं, वेगळ्याच लोकांच्यावर असतं. हे तात्पुरतं म्हणजे इतकंच सहज गोष्टींची सवय झाली आहे. त्यामुळे उद्याचा, परवाचा, तेरवाचा मेळविती तितुके भक्षिती ते संकटकाळी मरून जाते. माहिती आहे आपल्याला, समोरच आहे. मग ही कशाला त्याला पेन्शन फंड पाहिजे आहे, तो त्याने जगावं की सगळं खावं मोकळं व्हावं. पण त्याला भीती वाटते, त्यावेळेला काय होईल, त्यावेळेला काय होईल. म्हणजे माणसाकडे विचार करण्याची क्षमता नाही आहे असं नाही आहे, पण ही तो सगळी नामाला वापरीत नाही की नाम घेतलं नाही तर म्हातारपणी काय होईल, हे सगळे मला सोडून जातील, मी एकाकी राहीन, त्यावेळेला माझं कोण, किंवा माझेही समजा मी काय साठवलंय ते उद्या बुडालं तर मी काय करू. असं ते जे सगळं आहे ती त्याची ज्ञान भय हा सुद्धा विषय नामाच्या बाबतीत येत नाही. म्हणजे जे माणसाला कार्याला प्रवृत्त करणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत तिथे सुद्धा ताम नाहीये. इतकं ते वीक आहे, वीक साध्या भाषेमध्ये. म्हणजे त्याला मी साधा शब्द आता काय म्हणून त्याला की कमकुवत आहे. नाम इतकं कमकुवत आहे की त्यामुळे अडणारच नाही. जी गोष्ट कमकुवत आहे, समजा एखाद्याचा संबंध दूरचा आहे कशाचा कारणाने, कोणाचा तरी कोणतरी, काय तुम्ही त्याच्यासाठी थांबता, काय त्याच्यासाठी करता, किती कामासाठी धावून जाता, नाही. पण जवळचं आहे, पडेल, गेलो नाही गेलो दोन्ही बाजूने त्रास होईल की नाही, मग लगेच काम होतं. म्हणजे इतक्या वरवर पाहण्याची माणसाला सवय झाली आहे, त्याला सूक्ष्म दृष्टी गेली आणि म्हणून नामा वाचून अडत नाही असं वाटतं. तेव्हा अशी अनेक कारणं आपल्याला याच्यात दिसतील. आणि तसे खरं सांगू का, नामा खरं अडतं कोणाचं, जो पोळलेला आहे ते झाड. हा शब्द माझा नाही, हा तात्यांचा शब्द आहे, म्हणजे महाराजांचा शब्द आहे की परमार्थ पोळलेल्यांसाठी आहे. आपण निवांत आहोत असं महाराज म्हणले. जो निवांत आहे त्याला काय अडचणच नाही ना, त्याला काय नाम घेतलं काय नाही घेतलं काय, केला काय नाही केलं काय, ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचली काय नाही वाचली काय, त्याला काय फरकच पडत नाही. असं तो पोळलेला नाहीये. जो मला सांगा की आजच्या परिस्थितीमध्ये मनुष्य ज्योतिषाकडे केव्हा जातो, पहिलं काम चला उठले की ज्योतिषाकडे जाऊ, असं कधी कोण करतो का, नाही. सगळे मार्ग थकले की मनुष्य ज्योतिषाकडे, सगळे मार्ग थकले की देवर्षी काय सुचेल ते तुम्ही सांगा, काय निदान यानंतर होऊ दे,
तुम्ही मला सांगा की रोज सकाळी उठून तुम्ही एक चक्कर मारून या इथपर्यंत, एक मैल फिरून आलं तरी तुमचं हे काम होईल. तर मनुष्य एक मैल फिरून यायला तयार होईल. काम इतकी त्याची पोळलेली आहे अवस्था की हे काम होत नाहीये. काय लग्नाचं होत नसेल, काय कशाचं होत नसेल, त्याच्या जमिनीचं होत नसेल, घराचं होत नाही, काय अडचण ज्यांनी त्याचं पोळलेलं आहे काहीतरी, त्याला झळ लागलेली आहे, ती दूर व्हावी म्हटलं की मनुष्य वाटेल ते औषधच मनुष्य बरं हे घेऊन बघा, ते घेऊन बघा. ते जे आजारपणा ज्यांनी अनुभवले असतील त्यांना माहिती असेल, या आजारी जो मनुष्य झालेला आहे त्याचं बरं होत नाहीये. असा आजार आहे समजा, काही प्रकारचा आजार असू दे, कुठलाही साधा मोठा गंभीर काय त्याला असेल ते, त्याला त्रास देतोय. तर त्याला जरी सांगितलं ह्या पाण्यात अंगारा घालून पी तरी तो पितो. त्याला सांगितलं नुसतं पाणी पी 3 वेळा तरी पितो. का? तो म्हणतो बरं झालं पाहिजे, पोळलेला आहे. नामाच्या शिवाय पोळलेला असा कोण नाहीच आहे. त्यामुळे नामाकडं कोण जातो? नामाच्या व्यतिरिक्त नाम न घेतल्यामुळे मी पोळलो आहे असं कोणाला वाटतच नाहीये. खरं तो पोळला गेलेला आहे, त्याचा जीव नाहीसा होणार आहे याची त्याला कल्पना येत नाही, की मला परत ह्या सगळ्या यातनातून जावं लागेल याची कल्पना दिसत नाही, म्हणून मनुष्य हे करीत नाही. ते जर त्याला एकदा कळेल की अरे मी कशात अडकलो आहे, अडकलेला तुरुंगातून सुटण्याची कल्पना तरी करू शकतो. जो तुरुंगात आहे याची ज्याला कल्पनाच नाही, तो काय अर्ज करणार आहे का बाहेर सुटायसाठी? तशी आपली अवस्था प्रपंचाची झालेली आहे. म्हणून आपण प्रपंचाच्या तुरुंगाला घर समजतो आहोत. आहे आता ह्याच्यात येईल कुठेतरी चिंतनामध्ये ते आलेलं आहे. तर प्रपंचाचे जे तुरुंग आहे त्याला आपण घर समजतो आहोत, म्हणून आपण निवांत आहोत. ज्याला तो तुरुंग हे कळतं, बाहेर पडायला जावा म्हणजे कळेल. पडू नका म्हणजे त्या अर्थानं म्हणत नाही मी, पण मनाविरुद्ध जाणं म्हणजे बाहेरच पडणं की हो. मग नुसतं मनाविरुद्ध जाऊन बघा की लगेच तुरुंग आहे का घर आहे का काय ते कळेल, लगेच फरक लक्षात येईल. की मुद्दाम एक सहज ट्रायल केस लगेच तुमच्या लक्षात येईल कोणी नाही आपलं, लगेच लक्षात येईल. प्रसंग येऊ दे, लगेच तुमच्या लक्षात येईल की कोणी आपलं नाही हे लक्षात येईल. तेव्हा एकटे पण लक्षात येईल आणि मग नामाची सोबत लागेल, मग अडेल आणि मग हे होईल. तेव्हा मग मनुष्य मग चिंता नाही करीत बाकीच्या. मगाशी सांगितलं ना ते पाणी, की पाण्यात 2 थेंब तुळशीचे घाला, 2 थेंब हे झाडाचे घाला, समोरच्या कसलं का असं ना त्याचे 2 थेंब घालून प्या तर तुम्ही बरे व्हाल. तर मनुष्य त्यावेळेला चौकशी नाही करीत हे झाड कसले तुम्ही म्हणताय ना, ठीक आहे तुम्ही 2 पानं आणून द्या, मी घालतो, ती कसली असतील तसली असू दे, माझं बरं होऊ दे म्हणजे झालं. पोट दुखतंय समजा, डोकं दुखतंय, काय होतंय त्याला, काय डायबिटीस आहे, अमुक आहे, तमुक आहे, काही औषध करतो. कृष्णमूर्तीने फार चांगलं विचारलं, ते सांगतो पुढे जातात. कृष्णमूर्ती काय म्हणाले की ते उदाहरण आपण हे वाक्य ऐकलं असेल की तुमच्या घर जर आगीत पेटतं आहे अशी अवस्था आहे, तर डू यू क्वारल अबाउट द कलर ऑफ द हेअर ऑफ द पर्सन हू ब्रिंग्स द वॉटर, असं विचारलं होतं. की जो तुमचं पेटतं घर विझवायला एखादा बादली घेऊन आला तर तो कोणत्या रंगाचा आहे, त्याच्या केसाचा रंग काय याची चौकशी तुम्ही करता का कधी? आधी बादली आण ओत शांत होत्याच वाटतं. तशी अवस्था जेव्हा आपली स्वतःच्या मनाची होईल त्यावेळेला नामा वाचून अडेल. तोपर्यंत काय अडणं कठीण आहे, तोपर्यंत आजच निवांत चालायचं. तर काय करावं? समाधी संजीवन हरिपाठ आहे. संजीवन समाधी हरिपाठ ऐवजी समाधी संजीवन हरिपाठ असं का म्हणलंय? काही तांत्रिक बाब आहे, मूळ त्यांचे शब्द आहेत, त्यामुळे स्वीकारायला आपण काही हरकतच नाहीये. फक्त शंका आहे, काय गोष्टी असतात म्हणजे एक सोपं साधंच त्याच्यातलं भाग सांगतो की काव्यशास्त्र म्हणून एक शास्त्र आहे, ते आपल्याला माहितच आहे. तर त्याच्यामध्ये मीटर्स आहेत, त्याच्यामध्ये शब्दांच्या रचना आहे, त्याच्यामध्ये त्या शब्दांना असेल सगळे शब्दच फक्त 4 अक्षराच्या पुढे 3 अक्षराचा का 3 अक्षराच्या पुढे 4 अक्षराचा. जसं ओवीची 3.5 मात्रा आहे, तर 3.5 मात्रामध्ये शेवटची अर्धी का, तर ती अर्धी मिळूनच ती ओवी तयार होते. 3.5 मात्राची ओवी आहे. जसा ओंकार 3.5 मात्रा आहे तशी ओवी 3.5 मात्राची आहे, म्हणून ओंकाराचं ओवीचं नातं जास्त आहे. म्हणून सबंध ज्ञानेश्वरी त्या ओवीत लिहिलेली आहे. आपल्या लक्षात आलंच असेल ते वाचता वाचता की त्या 3.5 आहेत सगळ्या. तर त्यातलं हे 3.5 पैकी एक आहे. तसं हे आहे की हे काव्यशास्त्राचा भाग आहे. हा शब्द पुढे घेतला तर हा काव्यशास्त्रदृष्ट्या बरोबर होत नाहीये, तो सहज असा आहे. म्हणून समाधी संजीवन हरिपाठ हाच क्रम त्याचा योग्य काव्यशास्त्र दृष्टीने आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण अर्थाचा फरक कधी पडत नाही. त्याच्यावरती जाऊन आपण बघा, फार झालं तर हे जसं आहे ना, तर इतर शब्द पण बघा. काव्य आणि आपलं गद्य याच्यामध्ये जो फरक आहे मुळामध्ये, त्यामध्ये जशी इकडं कर्ता कर्म क्रियापद रचना आहे तशी तिथे नसते. तिथले रचनेचं स्वरूप वेगळं असतं, कारण ते गेय असतं, ते म्हणायचं असतं. आता आजकालचं काव्य कोणी गेय आहे असं म्हणण्याचं धाडस करणार नाही, पण तरी सुद्धा मुळात काव्य हे गेय आहे आणि गेय काव्य चांगलं असतं असं मी म्हणतो. आता अजूनही रामायण विसरत नाही मनुष्य, अजूनही अनेक गोष्टी अशा विसरलेल्या आहेत आपल्या, कारण ते गेय होत्या, आजही गुणगुणू शकतो. तर ते खरं आहे, काव्याचा तो लक्षणच आहे महत्वाचं. पण आता वरती सुद्धा आहे त्याच्या ज्ञानदेव काय मौन जपमाळांतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. तर सदा जपे, पण तरी सुद्धा जपे सदा हेच बरोबर.
ते जरी शब्द असे असले तरी ते मागे आणि पुढे, कारण वाक्याच्या दृष्टीनं कर्ता कर्म क्रियापद म्हटलं तर सदा जपे असं म्हणायला पाहिजे. तर जपे सदा असंच म्हटलेलं आहे. ते जपे सदा हे काव्यशास्त्रदृष्ट्या बरोबर आहे. नैसर्गिक जर व्याकरणदृष्ट्या बरोबर म्हणून जर गद्य म्हणून बघायला गेलं तर सदा जपे असं म्हटलं पाहिजे. त्याच्याच वरचा श्लोक तो आपल्यासाठी ठेवला. मूळ मार्ग काय आहे की मूळ मार्ग हे मार्ग समाधी संजीवन हरिपाठ. हरिपाठात या श्लोकामध्ये जे जे मार्ग सांगितलेले आहेत, सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी, ह्यातलं आहे ना हे शेवटचं, रिकामा अर्धघडी राहू नको, बरोबर आहे ना. लटिका व्यवहार सर्व हा संसार. कोण मानतंय मला सांगा लटिका व्यवहार? झोप लागत नाही रात्री, दिवसभर एखादी घटना घडली तर लटिका व्यवहार ना. लटिका म्हणजे खोटा, मग खोटा ना तो, मग खोट्यात मुलं बाहेर हरतात आणि जिंकतात. त्यांनी संध्याकाळी किती मुलांना झोप लागत नाही, पण आपल्याला किती दिवस झोप लागते असं विचारावं लागेल की काही घडलं नाही. काहीतरी रोज घडतच असते. एकदा हा मला विरोध वागतो, तो मला विरोध वागतो. व लटिका व्यवहार जर आहे तर मग त्याला आपण खरे पण दिलं का? तर मी खरे पण दिल्यामुळे माझ्या त्रास आहे मनाला. तर हे जर आपण एकदा लक्षात घेतलं तर यात वर दिलेले सर्व मार्ग आहे, म्हणजे लटिका व्यवहार सर्व हा संसार, काय जे वायर हरिविण हे जे सगळं आहे, हे सगळे मार्ग मिळून याच जन्मी म्हणजेच संजीवन समाधी माणसाला अनुभवायला येऊ शकते. हे महत्त्वाचं आहे. ते लक्षात घेतलं तर बरं होईल की या जीवनात आहे ह्या ठिकाणी माणसाला समाधी सुखाचा म्हणजे निरपेक्ष आनंदाचा अनुभव संजीवन म्हणजे जिवंत असताना येऊ शकतो. हा त्यातला मतितार्थ घेणं अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बाकीची तांत्रिकदृष्ट्या शंका ठीक आहे. तर तो अनुभव येण्यासाठी त्याच श्लोकामध्ये वर जे मार्ग लिहिले तेवढे जर आपण मात्र घेतले तर बरं होईल. बाकीचं ठीक आहे, शब्द इकडचा तिकडे आहे, तो काव्याचा भाग आहे म्हणून. आता हे काय संपणार नाही कारण आपली वेळ संपली. तर संसारातील खरेदीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा? आता काय तसं बरं चालेल. प्रश्न सगळे प्रॅक्टिकल आहेत अगदी, ह्यात काही शंकाच नाही. कारण ह्यामध्ये बरेच लोकांचं आयुष्य जात असतं, म्हणजे चांगल्या अर्थाने जात असतं असं म्हणता येत नाही मला, म्हणून म्हणतो. तर मी फक्त मुद्दे सांगतो. गरज पाहावी पहिली गोष्ट, कुवत पाहावी दुसरी गोष्ट. अलीकडे कुवत पाहावी असं म्हणत नाही, पत पाहावे म्हणतात. कारण तुमच्याकडे नसलं तरी देण्याची व्यवस्था आहे, आणि किंबहुना तुमच्याकडे नसावं अशीच बऱ्याच लोकांची इच्छा आहे. कारण त्याच्याशिवाय ते चालणार नाही सगळं. अलीकडे जितकी कर्ज मोठं तितकी पत मोठी, तितकी त्याची खरेदी मोठी, असं चाललेलं आहे सगळं. आणि मग ते असत्यम झालं म्हणजे मग घोटाळा होतो, कारण ते EMI भागवता येत नाही. ते सगळं हस्तगणित आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर गरज पाहावी, कुवत पाहावी. त्याचबरोबर नीती, समाज आणि देश यांचा विचार करावा खरेदी करताना. मी खरेदी म्हणजे इतकी साधी गोष्ट समजत नाही आणि विचारायला प्रश्न साधा समजत नाही. मी अगदी त्याला योग्य मान देतो की त्यामध्ये विचार समाजाचा सुद्धा करावा. मीही करतो आहे, पण हे माझ्या बाकीच्यांना जमेल का अशा तऱ्हेचा, किंवा त्यांच्यासाठी ह्यात काही आहे का खरेदी फक्त माझ्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्याच त्याच्याच काय भुंजते ते त्वगम बाबा ये पचनत्यात्मकारणात, होय ना, स्वतःसाठी हे पिकवणारे किंवा पिकवण्यापेक्षा हे करणारे, शिजवणारे हे लोक पापी म्हणलेले. मग तशी माझी खरेदी केवळ माझ्यासाठी आहे का हा पण विचार त्याच्यात आहे, तो समाजाचा विचार आहे. मी एक गोष्ट घेतल्याने जर समजा 4 लोकांना सुखाची होणार असेल तर तिला खरेदी म्हणावं, हो की नाही, नाहीतर स्वार्थाची सोय म्हणावं, सरळ आहे. तर त्या दृष्टीनं बघावा. तर ते पण आहे. त्यामध्ये देशाचाही विचार करावा. शक्यतो हे माझ्या देशाचं आहे काय, हे माझ्या देशातल्या माणसाकडे हा पैसा जाईल काय, कारण देश जगेल तर मी जगेन, कुठेतरी आहेत ना, त्याचा संबंध आहेच की. असं कसं म्हणता येईल सगळं. मग त्या लोकांनी ज्या होळ्या केल्या त्या काही चुकीच्या केल्या नव्हत्या. आज ती वेळ आली आपल्यावर. आज आपल्या आर्थिक नाड्या दुसऱ्यांच्या देशांच्या हातात गेल्या की ते नाचवतील तसं नाचावं लागतं. हा आपला आज अनुभव नाही का, 100 वर्ष झाल्यानंतर आज अनुभव पटला ना आपल्याला. आज त्यांनी एक वस्तूचा भाव खालीवर केला की आपल्याला इकडे जीव खालीवर व्हायची वेळ येते, माणसाला पळायची वेळ येते. हा अनुभव आज आले ना, म्हणून त्यांनी स्वदेशी ग्राम स्वराज्य नामकं तमकं म्हणलं ना. मग आपण तिथे चुकलो की नाही ते खरेद्या करताना, मग ते त्यांना म्हणायचं आहे. आपण लक्षात तरी ठेवून निदान की ह्या गोष्टी इतक्या सोप्या वाटतात एवढ्या सोप्या नाही. त्यामध्ये नीतीचा विचार आहे, समाजाचा विचार आहे, देशाचा विचार आहे. खरेदी करताना हे सगळं आहे. आपली ध्येय काय आहे, त्याला अनुकूल चालले की नाही, हा सुद्धा खरेदीच्या संदर्भात विचार आहे. म्हणजे महाराज म्हणले तसं गाठायचं परमार्थ वाचतो कादंबरी. आता ते कसं होणार, कादंबरी वाचन वाईट नाही आहे, पण तुम्हाला जर समजा ललितच म्हणून करमणूक तर ठीक आहे हो, पण जर समजा त्याला हे करायचं तर हे वाचन आहे. आज आता हे वाचन केल्यामुळे, प्रवचन वाचल्यामुळे चांगले विचार चुकतोय, बरोबर हे मनात यायला लागलं. पण प्रवचन वाचलं होतं म्हणून
मी कादंबरी वाचली तर बरोबर चूक विचारायचा प्रश्न त्यात येतच नाही, माझ्या मनोरंजनाचा प्रश्न आहे, ते झालं, संपला विषय, असं आहे ते. तर तसं इथं आहे. त्यामुळे माझं जे ध्येय आहे ते काय आहे तर ते योग्य आहे, कारण त्याला ही माझी खरेदी योग्य आहे का हा बघायलाच पाहिजे. त्यामुळे खरेदीमध्ये हे आहे. तर त्यामध्ये पुढे त्या खरेदीमध्ये मला गुंतवण्याची क्षमता असते, तिच्याकडे लक्ष असावं. काय खरेदी करणार ह्याच्यावर अवलंबून आहे. झाडू खरेदी केलं तर केर निघेल, टी व्ही खरेदी केलं तर समोर बसावं लागेल. मी फरक सांगतो. तुम्ही म्हणाले हे काय मुद्दे सांगताय की, पण हे मुद्दे खरे आहेत की नाही मला सांगा. एक समजा घरात केरसुणी आणली, आपण नाही काढला तर दुसरा कोणतरी तरी निदान काढेल ना. म्हणजे झालाच तर त्या झाडूचा उपयोगाने होईल काय. शेवटी एक साध्या झाडूची खरेदी आहे तर काय होईल तर त्यांनी घर स्वच्छ होईल, बरोबर. पण जर समजा दुसरी, मी आता सांगितलं असं एक आहे याच्यापेक्षा चांगला टी व्ही आणला तर काय होईल, तर मलाच आणखीन 1 तास बसत होतो ते अजून 2 तास बसावं असं वाटायला लागेल. असं होईल कदाचित, करू नये असं माझं म्हणणं नाही, पण काय पुढे होणार आहे ह्याच्याकडे लक्ष असावं, कारण ते संबंध आहे पुढे त्याचा. जी खरेदी करून येणार ते घरात येणार. म्हणजे जसं म्हणतात नेहमी मुलीच्या लग्नाची काळजी लागते, पण असं म्हणतात की मुलाच्या लग्नाची काळजी जास्त लागते, कारण तिथे दिलं की मोकळा होतो मनुष्य एकदा. इथे काही येणार त्यांनी रोज अस्वस्थ होतो पुढे. म्हणजे स्वस्त पण होतात लोक, नाही असं नाही, पण सांगितलं तर तसं खरेदीने माझी इन्व्हॉल्वमेंट वाढणार आहे. वस्तू माझ्या घरात येणार हो. साधा विचार करायचे, अनेकांचं असं होतं, मी बघितलं खरेदी करतात वस्तू ठेवायला जागा नाही अशी अवस्था घरामध्ये असते, मग घरातल्या 2 वस्तू बाहेर काढाव्या लागतात. म्हणजे केवढा व्याप आहे म्हणजे हा, होय की नाही. किंवा त्यांना पाय पसरायला जागा राहत नाही घरामध्ये. आपल्या घरात पाय पसरून बसावं तर शक्यता नाही आहे, कारण तिकडनं कोच इकडनं हे लावलं तिकडनं. मग त्यांनी काय करायचं स्वतः, त्याला आता स्वतःला पाय पसरून आडवं पडावं म्हणून निवांत जर वाटलं कुठं तर आणखीन एक खोली घेण्याची गरज आहे. असली खरेदी म्हणजे इन्व्हॉल्वमेंट पुढची काय आहे बघा की. मला जर स्वतःला जागा जर राहणार नसेल फिरायला हिंडायला, माझ्या घरातल्या 4 माणसांना एकत्र बसायला, जेवायला बसायला, काय असेल ते गप्पा मारायला, तर मला ती इन्व्हॉल्वमेंट पुढची लक्षात खरेदी करतानाच करायला पाहिजे की नाही. घरात आल्यानंतर काय उपयोग आहे मला सांगा. ही वस्तू ज्या किमतीनं आणली त्या किमतीनं परत देऊन दाखवा, मग माझं म्हणणं असेल. आज बस झालं. तुम्ही म्हणाला काय ते काय तुमचं संपायचं नाही. प्रश्न तर भरपूर आहेत, चांगले आहेत, पण आता काय विचार करणे आवड वाटते मला. त्यामुळे आता इथं थांबतो. नामाचं काही असतं तर बघितलं, पण काही प्रश्न आहेत ते पाप पुण्य वगैरे मोठेच आहेत, म्हणजे त्यामुळे त्यांना मी आता हे देत नाही. एक अगदी सोपा प्रश्न आहे. परमेश्वराच्या शब्दाचा परम म्हणजे मोठं किंवा श्रेष्ठ असा अर्थ आहे एवढं सांगतो. नामाची क्वांटिटी क्वालिटीबद्दल आहे तर ते पण आहे, पण ह्याला वेळ जाईल, आता त्यांनी मला क्षमा करावी, एवढं थांबावं लागेल. हा एक फक्त प्रश्न हाच येतो माझा, हा एक आहे. जग संत छायेत होतो आणि घरी होत नाही, ही मानसिकता कधी बदलेल? देव जर सगळीकडे आहे तर मानसिकता बदलायला हवी का आणि कशी बदलेल? एवढा फक्त प्रश्न येतो आणि थांबणार. तर जग संत छायेत होतो या शब्दात त्याचं उत्तर आलेलं आहे. इथं तो होतो आपण करणारे होण्याच्या उलट सोपं आहे. इथं संत जप करीत बसले असतात, त्यामुळे आपला होतो. आपल्या घरी संतांना ठेवा, स्थान द्या, म्हणजे तिथे पण होईल. इथे ते असतात म्हणून जप होतो. मग इथे मी संत छायेत मी जप करतो असं नाही म्हटलं, इथं संत छायेत जप होतो. मला ते म्हणायचं आहे. संत छायेत जप होतो आणि घरी होत नाही, तेव्हा तो घरी होत नाही याला कारण मी आहे, इथे होतो याला कारण ते आहे. कारण घरी ते नाहीत, नाही तर घरी संत छाया आहेच की. छाया केव्हा निर्माण होते? तुम्ही त्यांना डोक्यावर घेता तेव्हा छाया निर्माण होते. झाडाची छाया केव्हा निर्माण होते? झाडाच्या डोक्यावर घर होईल का? नाही. झाडाच्या वरून हेलिकॉप्टरने गेलं तर होईल का? नाही. झाडाच्या तळाशी बसावं लागतं, म्हणजे त्यांच्या पायाची बसायला लागलं म्हणजे संतांची छाया डोक्यावर निर्माण होते. मग आता आपण संतांच्या याच्याशी पायाची घरी बसून बघा, आपल्या डोक्यावर छाया निर्माण होईल, जो घरी पण होईल. कारण नाहीतरी तेच करतात म्हणून होतो, आपण करून कुठे होतो? तेवढं पुरेसे मला वाटतं. बाकीचं आता ती मानसिकता आहे आपल्या काय ती लक्षात आली असेल. असं सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सर्व